तुम्ही असं म्हणालात की विधेयकात अनेक काही गोष्टी चांगल्याही आहेत, काही गोष्टी सुधारणा तुमच्या खासदारांनी सुचवल्या होत्या. तर आज तुम्ही एनडीए मध्ये नाही आहात, तर तुम्ही इंडिया अलायन्स मध्ये आहात. त्यामुळे नाईलाजास्तव तुम्हाला या विधेयकाला विरोध करावा लागतोय. नाही नाही असं नाहीये. बघा, मी उगाच कोणाचं अंधपणाने समर्थन किंवा विरोध करणाऱ्यातला नाहीये. की काँग्रेसचा दबाव आहे अजिबात नाहीये, भाजपचा दबाव आहे अजिबात नाहीये. मला जे काय वाटतं, मला पटतं ते मी करतो. आणि मला असं वाटलं की ज्या पद्धतीने भाजपाची पावलं पडतायत ती, आज तुम्ही वक्फ बोर्डावरती नियंत्रण आणताय, आणा, हरकत नाही. त्याच्यात पारदर्शकता आणायची असेल तर जरूर आणा, पण उद्या तुम्ही हे हिंदूंवरती आणाल. बरं, आधीच आमच्या देवस्थानाची जागा ही मराठवाड्यात असो किंवा आणखीन अनेक ठिकाणी ही हडपली गेलेली आहे. त्याच्याबद्दल तुमच्याकडे काय आहे? बरं, आता जर का तुम्ही आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणताय आणि तुम्ही हिंदू आहात असं तुमचा जर का दावा असेल किंवा हिंदुत्वाचे तुम्ही राखणदार आहात, तर मुसलमानांची एवढी तुम्ही बाजू घेताय, तर हिंदूंमध्ये गरीब नाही आहेत का? त्या गरिबांसाठी तुम्ही काय करताय? काय तुमच्याकडे? आणि आता सुद्धा या वक्फ बोर्डाच्या जागेमुळे तुम्ही गरीब मुसलमानांना काय फायदा करून देणार आहात? पण जर तुम्ही एनडीए मध्ये असता तरी हीच भूमिका घेतली असती. आम्हाला जे पटलं नसतं ते त्याही वेळेला आम्ही मांडलेलं होतं. नोटबंदीच्या वेळेला सुद्धा मी बोललो होतो. त्याही वेळेला आपल्याला लक्षात असेल की मोदीजींचं सरकार आल्या आल्या पहिल्यांदा मुंबईतल्या लोकल ट्रेनची दरवाढ झाली होती, मी त्याला विरोध केला होता. आता नोटबंदीमध्ये सुद्धा हे असंच सगळं गाडून टाकलं गेलं होतं की आणि असं होईल त्यांनी तसं होईल. लोकांना वाटलं होतं अरे वा खूप चांगलं होणार. कुठे काय झाले? म्हणजेच काय की संसदेत नाही तर यावर मतदान झालेलं आहे आणि प्रत्येकाला नाही बरोबर आहे. त्यामुळे मी विचारतोय, जर तुम्ही एनडीए मध्ये असता तरी आम्ही हीच भूमिका घेतली असती की तुम्ही यांच्या, कारण का आता हे एवढ्या वर्षानंतरचा जो अनुभव आहे की त्यांचं प्रेझेंटेशन खूप छान असतं, म्हणजे त्याच्याबद्दल वादच नाही. म्हणजे सगळ्यांची भाषणं ऐकली तर तुम्ही म्हणाल अरे वा हे आपल्याला करणं गरजेचं आहे. पण एक बारकावा त्यातलं आहे की तुम्ही मुसलमानांच्या हितांची गोष्ट करताय का मुसलमानांच्या विरोधातली गोष्ट करताय की हिंदूंच्या हिताची गोष्ट करताय की हिंदूंच्या विरोधातली गोष्ट करताय? नेमकं या बिलामागचा जो उद्देश आहे, कारण तेच आमच्यावरती ते एसएनसी वाले बोलतात की आणि हिंदुत्व सोडलं, देवेंद्र म्हणतात बाळासाहेबांचे विचार सोडले. मग नेमकं तुम्ही काय करताय की असं तुम्हाला काय वाटतं की तुम्ही मुसलमानांचं लांगुल चालन करताना जर का आम्ही त्याला विरोध करत असू तर हिंदुत्व आम्ही सोडले का तुम्ही सोडले? सुनो, बिल का नहीं, मैंने क्या कहा, बिल का सपोर्ट नहीं कहा मैंने कहा मैंने बिल का ही विरोध नहीं किया। मैंने इनका जो ढोंग है, नौटंकी है और भ्रष्टाचार है, उसका मैंने विरोध किया है। लेकिन उसमें जरूर कुछ अच्छी चीजें है, लेकिन और हमारी या अन्य पक्षों की सूचनाएं ले लेते तो इतने विवाद करने की आवश्यकता ना होती। सबका साथ चाहिए था ना, तो सबका साथ आपने क्यों नहीं लिया? और आपने पहले शब्द से ऐसी शुरुआत किया कि हम हैं आपकी दुश्मनी है। जिस तरीके से उनका एक तौर तरीका था, मतलब एक तरीके से वो मुस्लिम लोगों को पूरा ललचा रहे थे, लेकिन हमको ऐसे कटोरे में इसमें खड़े कर रहे थे। पण आता नाही पण आता एवढ्यात निवडणुका होतील असं मला नाही वाटत. महापालिका निवडणुकीमध्ये म्हणजेच काय, नाही अजिबात नाही होणार. पण यावेळेला भाजपने मुसलमानांची बाजू घेतलेली आहे, हेच तर मी सांगतोय. यावेळेला मुसलमानांची बाजू ही भाजपने घेतली आहे आणि म्हणून जिनांना लाजवेल अशी भाषणं काल भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाने केलेत. त्याच्यामुळे आता हिंदूंनी जागा व्हायला पाहिजे की अरे आपण यांना निवडून दिलं पण हे मुस्लिमानांची बाजू घेत आहेत. कधीतरी रामनवमीला राम मंदिर किंवा हिंदू वस्तींमध्ये आणि काही वाटलंय का? हनुमान जयंतीला वाटले का? होळीच्या वेळेला काय पुरणपोळ्या वाटल्यात का? मग सौगात हे मोदी वाटताय, ही कोणाची बाजू आहे? म्हणजे सगळेच जण बरोबर त्या वेळेपुरते पाहिजेत. आणि काल त्यांच्या तोंडावर ठणकावून मी परत सांगतोय की कोणाची हिंमत नाही झाली, त्यांनी तोंडावर ठणकावून सांगितले जदयू आणि त्या टीडीपी वाल्यांनी की ते मुसलमानांचे तारणहार आहेत, आम्ही त्यांच्या हक्काचं रक्षण करू. कोणाची एकाची हिंमत नाही झाली की असं बोलू नका, हे नाही चालणार, आम्ही हिंदू आहोत.